आज ना सकाळी सकाळी मुगाची खिचडी बनवली, गोळ्या औषधी घेऊन झोपले होते ना, तोपर्यंत मग दोन्ही पोरींनी कामं आवरलं. एकीने झाडू मारला, पोछा मारला होता. मग बरं वाटायला उठले, फ्रेश झाले. मग क्रिशाला घेऊन बसले. म्हटलं चला आता तिचं डोकं वगैरे बांधून द्यावं ना. आता तिचा लाड करते तर पोरींना वाटलं ना चला आमचाही केला पाहिजे ना. मग त्याही जवळ आल्या, मस्त त्यांचे फोटो वगैरे छान असं व्हिडिओ काढले, लाड वगैरे केला. आणि आता माझ्या क्रिशाला वाटलं मम्मीच रोज व्हिडिओ बनवते, आपणही बनवायला पाहिजे ना थोडासा व्हिडिओ. मग असं काय व्हिडिओ बनवायचं काम चाललं होतं ना माझ्या क्रिशाचं. चला म्हटलं मग आता मी तुमच्यासोबत शेअर करते ना, मीच काय एकटी बघू म्हटलं. बघ बघा कसं मस्त व्हिडिओ बनवला आहे माझ्या क्रिशाने. व्हिडिओ बनवला आणि मग आता तिला पाऊच पाहिजे होतं. तर हे बघा ना, नवीनच आहे ना आमचा नमुना. काही कळतच नाही मला. लेकरं पाठीवर, पोटावर, टोंगळ्यावर रांगतात, पण हे असं कोणतं रांग नाही काय माहिती. पण असं आता छान वाटत होतं. अख्ख्या घरभर फिरायला लागले आता माझी क्रिशा. इकडून तिकडं, तिकडून इकडे, एका जागेवर म्हणजे बसतच नाही ना. मग लगेच आपलं पोरींना मॅगी खायची होती ना. आता तिला घेऊनच अशी मॅगी बनवली. मग तिला अंगूर खाऊ घातलं, पोरींना मॅगी दिली ना खायला. आता पोरी घरी आहे, शाळेला सुट्ट्या आहे ना, त्यामुळे असा वैतागलाय ना काय सांगावं तुम्हाला. एवढा पसारा करतात ना. आता तिथंही तिला जायचं होतं ना, सारखं ओढताड करते. दीदीचं जी वस्तू दीदीच्या हातात आहे ती तिला पाहिजे असते ना. मग आता काय करणार आहे. चला म्हटलं सुट्ट्या आहे तरी असंच चालणार आहे सध्या. मग आता पसारा तर विचारूच नका ना, एवढं पसारा करतात त्या पोरी. असं वाटते शाळेतच बऱ्या होतं ना, ते आवरून आवरूनच जीव दमून जातो. आणि त्याच्यात आपल्याला बरं नसतं ना. आणि त्याच्यात दीदीला क्राफ्ट चांगले येत आणि शौर्याला येत नाही म्हणून रडत होती. दीदी रडती म्हणून क्रिशाही रडायला लागली होती. मग संध्याकाळी असं चहा वगैरे घेतला. मग आमच्या दीदीने पीठ मळून दिलं, कांदा कापून दिला, लगेच आपला स्वयंपाक केला ना. तोपर्यंत क्रिशाला बटाटा दिला खेळायला. मस्त इकडे चपाती, छान अशी मटकीची भाजी, आणि दीदीला आमच्या मटकी फ्राय आवडती ती बनवली होती. तर चला मग ब्लॉगची एंड इथंच करते. बाय बाय, भेटू पुन्हा नवीन ब्लॉग.